कसे वाटतात आणि आपल्या व्हिडिओमध्ये काय काय चेंजेस करायचे असतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. पाहून हे बघा अजून एक फिश आलेले आहेत. याचं नाव बरं भूतान. डायरेक्ट टेस्ट करायला. आवडतीची गोष्ट होती तीच मला खायची होती पण नशिबात नाही कारण शिव सकाळ तुम्हा सर्वांना आपल्या या मँगलोरच्या दुसऱ्या भागामध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. चला मित्रांनो चांगली झोप झाली आहे. बरोबर 4 वाजता इथे आपण आलेलो आहे पंपामध्ये. इंडियाचा पंप इथे आणि ह्याच्याकडे आपण गाडी लावलेली पार्किंगला. मस्त अर्टिगाच्या पाठीमध्ये चहाची टपरी तिकडे चहावर पिऊया तिकडे. मग आपल्या कामाला सुरुवात करूया. फ्रेश वगैरे झालो मस्त की हे बघा मस्त की पॅन्ट वगैरे घातलेली आहे. सकाळ सकाळ तुम्हाला माहिती आहे आपल्याला चहा लागते पहिली प्रवास करायच्या अगोदर. हां तोंड खराब. हां हां चला सगळ्यात बकवास चहा. इथं पाणी पाणी अरे पाणी पाणी. चहा थंड होती बरं. ठीक आहे राहून दे. चला ठीक आहे 10 रुपये. चला विदाउट चहा पिऊन आपण जे त्यांना पैसे दिले आपण आपला काम केला पण त्यांनीसुद्धा त्यांचं काम केला पाहिजे होता. कारण एखादा चहा बनवताना एक व्यक्ती पहिला टेस्ट करतो त्या चहाची. जेव्हा चहा चांगली असते तेव्हाच आपण गिरायकांना देतो. मला वाटतं त्या माणसाने मला वाटते टेस्ट केली नव्हती चहाची. चला ठीक आहे नो प्रॉब्लेम. 10 रुपयाने का आपण काय गरीब होणार नाहीत आणि आपण ऑलरेडी आपण असं गरीबच आहोत. चला निघूया. चला मित्रांनो निघूया पहिला कारण उशीर नको व्हायला. आपली फायनली टीपी सुद्धा आलेली आहे. यावेळी आपण वेगळ्या एजंटकडे दिली काढायला. त्यांनी आपल्याकडनं त्यांनी एक्स्ट्रा 100 रुपये घेतले आणि जेव्हा आपण अविनाश भाऊंकडे काढतो तेव्हा ते फक्त आपल्याला 50 रुपये घेतात आणि यांनी हप्त्याभरासाठी फक्त 100 रुपये एक्स्ट्रा घेतले. इमर्जन्सी होती कारण अविनाश भाऊंचा मोबाईल स्विच ऑफ लागला होता. ठीक आहे एनिवेज 50 रुपयासाठी चलती आहे दुनिया आगे जाणे तो. चला मित्रांनो चला मग आपल्या या आवडत्या पंपामध्ये डिझेल टाकूया पहिला. फुल करूया. बघा आपण मुंबईत निघालो बरोबर फुल केली टाकी. मित्रांनो आपण डिझेल टाकायला गाडी लावली आहे या ठिकाणी आणि गोव्यामध्ये आता बरोबर 88.39. ठीक आहे एवढा. पण कर्नाटकमध्ये जर आपण गेलो तर कर्नाटकमध्ये आपल्याला 91.40 पैसे भेटेल. तर मी ऑनलाईन चेक केला तर एवढा फरक आहे म्हणजे 2-3 रुपयाचा फरक आहे. विचार केला की त्या बॉर्डर तर पुढेच आहे म्हणजे ते टाकून घ्या. बघा असं मग आपली गाडी फुल करायला सांगितलेली आहे. चला पहिले 4.5 आणि आता 3.5 म्हणजे 3600 गेला. म्हणजे टोटल 8100 रुपयाचा आपण डिझेल टाकलेला आतापर्यंत या इंडियाच्या पंपात ना. मुंबईत सुद्धा बाहेर पडताना आपण इंडियाच्या पंपात टाकलेला आणि आपला असा पण फेवरेट आहे इंडियाचा पंप. तुम्ही सुद्धा एकदा ट्राय करा बघा एव्हरेजमध्ये किती फायदा भेटतो. ते लय फायदा आहे. आपले जे आता रेग्युलरचे ब्लॉग आहेत ते येत नव्हते आपल्या या दिवाळीमुळे. कारण दिवाळीमुळे मी पूर्णपणे घरी होतो आणि मस्त की फॅमिलीला पूर्णपणे टाईम दिला. तर त्याच्यामुळे आता आपण पूर्णपणे फ्री आहे. आपल्याला जिथे आपल्याला बुकिंग भेटेल तिथे आपण जाणार. आणि काही लोकांना आपले कमेंटचे रिप्लाय आपल्याला येत नव्हते तर तुम्हाला माहिती बिझी होतो जरा फॅमिलीच्या ह्याच्यामध्ये. जे रिप्लाय येत ना तुम्हाला ते सुद्धा तुम्हाला येऊन जातील. आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात
आणि आपल्या व्हिडिओमध्ये काय काय चेंजेस करायचे असतील ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे बघा आपण पाठीमागे आता बरोबर कारवार क्रॉस केला आणि हा संपूर्ण नजारा पाहून कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंट करून मला एकदा सांगा. काय माहीत नाही मी क्षेत्र हा निवडलाय म्हणून मी फिरायला मला भेटते आहे. अजून कुठचा क्षेत्र निवडला असता वेगळा तर मग तुम्हाला मी माझ्या ब्लॉगिंगचा क्षेत्र तुम्हाला दिसत नसता, मी ब्लॉगिंग केलीच नसती. पण एक माझा छंद होता की एखादा छोटासा ब्लॉगर बनावा. तो आपण मी तुमच्यासमोर आता आहे एक छोटासा ब्लॉगर हा नाव पडणं एखाद्या माणसासाठी खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्ही जो मला नाव ठेवलं आहे विजू भाऊ, माझ्याहून मोठमोठे माणसं वर्षाचे माणसं मला विजू भाऊ म्हणतात. माझ्याहून लहान व्यक्ती आहेत ते सुद्धा मला विजू दादा विजू भाऊ मला म्हणतात. मी आता माझा जेवढा वय आहे त्याच्यापेक्षा माझ्याहून जेवढे लहान आहेत त्यांना मी सुद्धा कमेंट करताना विजू दादाच म्हणतो. कारण का रिस्पेक्ट इज्जत खूप महत्त्वाची आहे. आज तुम्ही माझी इज्जत करताय आणि मी सुद्धा तुमची कायम इज्जत करत राहणार. कारण तुमच्यामुळेच तर आता इथपर्यंत एवढं आलो आहे. अजून आपल्याला काही मोठा पल्ला गाठायचा आहे तर त्याच्यामुळे तुमची मला साथ हवी आहे का मग कंपल्सरी. या गावाचं नाव बरोबर अलवेकोडी. आणि मित्रांनो आपण बरोबर आता या ट्रिपला बरोबर 450 रुपयाचा आपण रिचार्ज केला आहे टोलचा. तर त्याच्यामुळे तुम्हाला माहितीच आहे ना आपण पूर्वीसुद्धा आपण या रस्त्याने आपण प्रवास केलेला, आपल्याला सगळं माहिती आहे आपल्याला किती टोल लागतो किती नाही. हो 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 ज्या कारणासाठी एवढा धावत पळत आलो पण तो बघा तो आपला जो हॉटेल आहे हॉटेल महालक्ष्मी पण तो बंद आहे भाऊ. आवडतीची गोष्ट होती तीच मला खायची होती पण नशिबात नाही. कारण आपले खूप सारे सबस्क्रायबर होता या हॉटेलला भेट देण्यासाठी इथे आलेले. पण भरपूर जणांनी मला कॉन्टॅक्ट केला की दादा तुमची इथे जेवलास त्या ठिकाणी आम्हाला सुद्धा जेवायचं होतं, इच्छा होती जेवायची पण तो हॉटेल बंद असतो काय माहीत नाही. मी आज स्वतःसुद्धा बघितला. मला भरपूर जण बोलत होते की दादा तो हॉटेल बंद आहे. खूप ॲक्च्युली टेस्टी जेवण असतो. तुम्ही आपल्या केरलाचा ब्लॉग बघा रिटर्नचा आपण इथे जेवलेलो. आपल्या पुण्यातल्या शहाबाद शेखनी सुद्धा आपल्याला कॉल केला दादाने की विजू दादा इथे आलो आहे मी पण इथला जो हा हॉटेल आहे तो बंद आहे मग आता कसं काय करायचा. मी बोललो तेव्हा त्यांचा आणि माझा कॉन्टॅक्ट झाला होता की मला जेवायचा तेच जेवण जेवायचं आहे विजू दादा मग कसं काय करायचं. बोलो बघा चालू असेल तर ठीक आहे नाहीतर मग आपण बाहेर कुठे ना कुठे करू शकतो पण याची टेस्ट लय भारी असते. पण ठीक आहे एनिवेज आता आपण इथं निघूया. नाही तर काय करणार आता डायरेक्टली आपल्या लोकेशनला पळूया. इच्छा होती भरपूर जेवायची माझी खूप म्हणजे खूप इच्छा होती. कुंदापूर शिमोगा आणि मँगलोर आणि बरोबर आपण आता कुंदापूरला पोचलो आहे. भरपूर भूक तर लागली आहे पण विचार करतोय की जर आपल्या आवडता जर आपल्याला जेवण भेटला तर मग टेन्शनच नाही. बघूया आपल्याला भेटतो का जेवण. तर तुम्ही विचार करा कुठला तर चला मग. मित्रांनो उडुपी सिटी डेव्हलप बघा किती होते आहे आणि आपले रस्ते हे बघा या साईडला बघा वरणासुद्धा हा सर्व्हिस रोड चालला आहे. लेफ्ट साईडला सुद्धा बघ सर्व्हिस रोड चालला आहे आणि मेन रस्ता मात्र तो खालना चालला आहे. या रस्त्याला काही जास्त दिवस काही जास्त वर्ष लागलेली नाही आत्ता चालू झालेला रस्ता आहे म्हणजे काम फायनली उडुपी स्टार्ट. मित्रांनो गाडी बघा त्या साईडला पार्किंग केली आहे आणि त्या पाठीमागे आता बरोबर आपण सस्ताना टोल सोडला आहे आणि इथे बघा ह्या साईडला सुद्धा टोल आहे 500 मीटरवरती बघा कुठला काय माहीत नाही पण आता पाठीमागे आपण उडुपी वगैरे सगळं सोडला आणि आता इथे आलो बरोबर
हॉटेल आहे जेवायला, चला बघूया काय भेटते खायला. कारण मला खायची होती वर फिश, म्हणून गाडी त्या लावली. तर आपल्याला लोकेशन मग काय जास्त लांब नाही, आता जवळ झालेलं आहे. चला जरा फ्रेश आहे मस्त आहे की जेवून घ्या मित्रांनो. फक्त फ्रेश झालो आणि आपली ऑर्डर लगेच आलेली आहे. बघा दाखवतो मध्ये बघा मस्त की आपला हा नॉर्मली आपला राईस आहे जो आपण खातो तो. इथला साऊथमधला स्पेशल राईस नाही गेला, सॅलड आहे, मच्छीची कढी आणि आपल्याला भेटली आहे बघा बांगडा फ्राय. कसा आहे मित्रांनो थाली, कशी आहे थाली स्पेशली? हां टेस्ट करून बघूया जरा. बांगडा डायरेक्ट टेस्ट करायचा. इथला मसाला जो ना नादच गोळ्या पाहिजे. हां हां मस्त वेगळी त्याला लिंबू मारायचा, मग जरा अजून जरा चव जास्त येईल. आपण वेगवेगळ्या हॉटेलची आपण टेस्ट करतो आहे. याबरोबर टोलच्या पाठीमागेच आहे ससांचा टोल. आपण पुढे क्रॉस करून हा टोल लागला पुढे. चला बघूया त्याची टेस्ट कशी आहे. थँक्यू. बोलाय मच्छी बोला. बघूया त्याची टेस्ट. मच्छीमधली रशातली मच्छी थांबायची इच्छा म्हणजे मला अगोदरपासून झालेली. कारण आपला जो हॉटेल होता तो तिथेच मी जेवणार होतो, पण ते ॲक्च्युली त्यांचा काय माहीत काय प्रॉब्लेम झाला आहे, पण ते बंद ठेवतं त्या लोकांनी. आपला शाहबाज दादासुद्धा गेलेला तिकडे, पण तरी पण ते बंद होता. जेवायला म्हणून सांगतो तुम्हाला. तरी पण आपण जेवतो ना वेगवेगळ्या हॉटेलला तर थोडाफार काय म्हणजे वेगळी चव असते, लक्षात ठेवा. भारी चव होती. आपण दुसरी एक मच्छी मागवली आहे पाहून. हे बघा अजून एक फिश आलेले आहेत. याचं नाव बरं भूतान. ॲक्च्युली सेम दिसते बांगड्यासारखी, पण ही वेगळी आहे. बुटाईन मला आता बोलतात. त्याच्यावर आपला कांदा वगैरे आलेला आहे. पहिला आपण मस्त की त्याला लिंबू मारूया. तुम्ही विचार करसाल की तुला विजू भाऊ तुला जास्त मच्छीला म्हणजे आवडते. बोल हो मी मच्छीचा फार वेडा आहे. येतील तुमच्यापर्यंत मच्छीचे ब्लॉग 100% येतील. ती सुद्धा मी केलेली. जरा याची टेस्ट करूया आपण. भूतांची टेस्ट करूया. वेगवेगळ्या ठिकाणी टेस्ट केली पाहिजे, लक्षात ठेवा. थँक्यू. ओके. मित्रांनो मस्त जेवण वगैरे झालेलं आहे. त्याची टेस्ट आणि ह्याची टेस्ट थोडीशी फरक होती. पण हे बघा बरोबर हॉटेल आहे, हॉटेल श्री निधी. आणि ह्या मालकाने आपल्याकडनं साधारण पैसे घेतले नाहीत. त्यांनी माझं नाव विचारला. और आपका चैनल का नाम क्या? मेरे ट्रैवल विद विजय. तो आपको पैसा मत देना, आप मेरे इधर खाना खाए हो, मेरे लिए बहुत बड़ा हो गया. तो ठीक है, थँक्यू सो मच. चला अरे जाऊया आता डायरेक्टली आपल्या लोकेशनला. फक्त लोकेशन साधारण धाव्या फक्त लोकेशन राहिलं आपलं साधारण 40 किलोमीटर. चला मित्रांनो निघूया. त्या मालकाने आपल्याकडनं जेवणाचे पैसे घेतले नाहीत आणि आपला बिल झाला बरोबर 190 रुपये बिल झाला. त्याच्यामध्ये त्यांनी एक पाण्याची बॉटल दिलेला. थोडीफार रशाला टेस्ट होती, जशी यांच्याकडे पाचते तशी रशाला टेस्ट होती. मच्छीमध्ये थोडाफार मला फरक वाटत होता, पण आपण पोट भरून जेवलो. कारण उपाशी नाही ठेवला आपल्या पोटाला. जेवायचं तर पोट भरून दाबून जेवायचं, नंतर मग उपाशी प्रवास करावा, बरोबर ना. पण थँक्यू सो मच सर जी. अच्छा था आपला खाना. तिथे आता बरोबर टोलाला आहे, बरोबर उडुपी. टोलचं नाव आहे बरोबर ह्याच्या मादी. चला भीती वाटे भाऊ. कोण कसा घुसेल कधी नाही त्याची कल्पना कधीच नसते कोणाला. नशीब आपण आता पहिला डॅशकॅम लावलाय तर त्याच्यामुळे आता आपल्याला काही एवढं भीती वाटत नाही कोणताही प्रवास करायला किंवा कुठेही काय जायला. चला मित्रांनो पहिल्यांदा जाऊया आपण आपल्या या मँगलोरच्या सिटीमध्ये. इथं आपल्याला राईट मारायचं बरोबर ब्रिजच्या खालना. डायरेक्टली जाईल बरोबर बीचच्या इथे, म्हणजे समुद्रकिनारच्या इथे. आपल्याला इथनं राईट दाखवतोय असं. पण
राईट मारायचं. चला भाई एवढ्या आतमध्ये मी पहिल्यांदा आलो. हे बघा ही कमानी बघा लक्ष्मी मातेची आहे आणि बाजूला गणपती बाप्पा सरस्वती माता पण आहे. इतना बरोबर 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आपलं लोकेशन आहे मित्रांनो. ते बघा त्या साईडला लावली गाडी खाली करायला आणि आपण बघा ह्या बिल्डिंगमध्ये आलो आहे बरोबर लोकेशनला. गाडी खालीसुद्धा करायला लावली आहे. तुम्ही विचार करता की मस्त हा कुठे म्हणजे स्लीप झाला आहे. झोपलो आहे मी ॲक्च्युली. हे बघा मस्त चेअर आहे आणि जरा आराम करतो कारण का उन्हामुळे भरपूर त्रास झाला. ती बघा आपली गाडी खाली करतायत. थोडा जरा आराम करूया आणि गाडी खाली झाली की आपल्याला हा ब्लॉग इथे एंड नाही करायचा आहे. इथून लगेच आता आपल्याला निघायचं आहे. त्याच्या आधी पहिली गाडी खाली करून घ्या. बघा मित्रांनो हे बघा सगळं सामान आपण उतरवलेलं आहे. आपली गाडी फायनली खाली. चला निघूया आता. आता कुठे चाललो आहे आणि किती लांब चाललो आहे तो पहिला प्रश्न पडायचा ना बरोबर ना. चला आता मग पहिला सेल्फ लावूया मग तुम्हाला सांगतो कुठे जायचं आणि कुठे नाही. चला. हा कोणता स्तंभ आहे. ॲक्च्युली आपण पहिल्यांदा इथे आलो आहे ना तर आपल्याला माहीत नाही एवढा कोणता स्तंभ आहे तो. पण 3 सिंह आहेत आणि मधी एक असा एक पिलर उभा केला आहे. इथं आपण राईट मारूया कारण आपल्याला जिथे आपल्याला कळत नाही तिथे आपण जास्त करून आपली माहिती देत नाही. पण बाहेर पडून पहिले आपण चहा मारूया. चला मित्रांनो हा बघा आपला आलेला हा हायवे. ओ कर्नाटक नॅशनल हायवे 66. बघा आपल्या ब्रिजच्या खाली नाही जायचं आहे आपल्याला जायचं सरळ. तरी पण तुम्ही विचार करायचा झाला आहे कुठे. तर मित्रांनो मी चाललो आहे ते म्हणजे ह्याच ठिकाणी कुठे गाडी भरत नाही. मँगलोर आणि उडपीला जास्त करून लक्षात ठेवा. भाडा घेताना फुल टाईट भाडा घ्या. मध्ये इथे येऊ नका जर तुम्हाला इथे माल भेटत नाही. लक्षात ठेवा. रेट तुम्हाला मी सांगितला 20, 22, 23, 24 ह्याच्यामध्ये तुम्ही इथे येऊ नका. मुंबईमधनं रेट घ्यायचा असेल तर चांगला रेट घ्या. रिटर्नचा 300 किलोमीटरचा एक्स्ट्रा रेट घ्या. मग इथनं एमटी निघा. आता आपण एमटी निघतो इथनं डायरेक्टली गोव्यामध्ये. आपल्याला एक गोव्यामधनं एक लोड भेटलेला आहे तर ते आज भरायचं नाही पण आपण इथनं अगोदर लवकर पोहोचू तिकडे जरा आराम पण करूया. म्हणून आपल्याला डायरेक्टली गोव्याचा प्रवास आपला चालू झालेला आहे. इथून म्हणजे मँगलोरमधनं खाली करून डायरेक्टली गोवा. भावनो आता जरा आपला काय आवाज जरा एकदम परफेक्ट आलेला आहे. भावनो बघायला गेलो ना तर आपली ही ट्रिप मध्ये आपल्याला काहीच भेटलं नाही. काहीच म्हणजे काही नाही. जे सगळं होता ते सगळं आपण आपल्या गाडीमध्ये इन्व्हेस्ट केला. मी पहिल्या भागमध्ये बघितलं असाल की आपण गाडीची न्यू ब्रँड टायर टाकले 17,400 रुपयाला विथ अलाइनमेंट सुद्धा. त्यानंतर परत आता जो आपण डिझेल टाकला बँगलोरमध्ये येईपर्यंत 8,000 पर्यंत आपलं डिझेल गेलं. म्हणजे 25,000 तर आपले असेच निव्वळ असेच गेलेले आहेत. आता बॅलन्स कधी येईल त्याचं काय अजून काय आता पता नाही आहे. जेव्हा येईल चेक करावं लागेल. म्हणून गाडी घेताना जरा विचार करा. जर तुम्ही गाडी घेताय तुमचा लक्षात ठेवा वर्ष झाल्याच्या नंतर तुमचा हप्ता EMI इन्शुरन्स तर गाडीचं काम फिटनेस या 5ही गोष्टी जेव्हा एकत्र येतात ना तेव्हा त्या मालकाला समजते की गाडी धंदा नको रे बाबा.
तोपर्यंत कळत नाही, जोपर्यंत पैसा येतोय घेतायत घेतायत घेतायत, काही नाही घेतायत, नंतर पण द्यायचे पण आहेत, लक्षात ठेवा. तर त्याच्यामुळे गाडी धंदा करताना सगळं तपशील करा, बँक बॅलन्स ठेवा, खरंच येऊ नका नाही तर अजिबात. आपले व्हिडिओ बघत राहा, बस शेअर करत राहा सगळ्यांना, फुल एन्जॉय. मित्रांनो हे बघा, आपण या पेट्रोल पंपात इथे आपण बरोबर थांबलोय. थांबायचा अर्थ म्हणजे भरपूर झोप येते यार. आणि हा पेट्रोल पंप बरोबर आता आहे गोव्यामध्ये, कारण आपण गोव्यामध्ये मगाशी एंट्री केली, पाठीमागे नाकाबंदी सुद्धा होती म्हणून शूट नाही केलं. आता इथनं बरोबर वेरणा बरोबर 25 किलोमीटर. आता माझी इच्छा तर अजिबात नाही, पण आता इथेच मस्त आराम करूया, कारण आणि इथेच जेवण घेऊन मस्त की बाजूला जेवण आहे, त्या ठिकाणी मस्त जेवायचं वगैरे, इथून मस्त झोपायचं. मित्रांनो मुंबई ते आपली मँगलोर प्लस गोवा अशी ट्रिप कशी वाटली मित्रांनो? छान झाली ना? कारण आपण ह्या ट्रिपमध्ये आपण काय बघायला गेला ना, आपण काय जास्त काय कमवलं नाही. जेवढा सगळं कमवलं तर सगळं आपण सगळा खर्च केलेला आहे. शिल्लक 1 रुपया सुद्धा नाही माझ्याकडे आता खिशात, तरी सुद्धा खुश आहे आपण, कारण आपल्या गाडीला नवीन टायर आले. आणि काय पाहिजे, त्या जुन्या टायरला तारा आलेल्या बाहेर, कुठे ना कुठे 100% धोका दिला असता. पण आपली स्वतःची गाडी आहे यार, मालक आहे आपण, हक्काची गाडी आहे आपली, खर्च करायला काय वाटणार ना, बिंदास. आता जे 17,400 टाकले ते पुढच्या ट्रिपला आपण कव्हर करू, एवढी आपली गॅरंटी आहे. खूप छान अशी मजा आली या ट्रिपला. आणि 8,000 रुपये डिझेल गेलेला आहे आणि 700 रुपयाचा फक्त आपल्याला 750 रुपयाचा टोल गेला आहे, खूप कमी गेला आहे. आणि खूप छान मजा आली यार. तुम्हाला कशी वाटली मित्रांनो ही सिरीज? मित्रांनो कमेंट करा. आणि आपल्या चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या आपले हे जे ब्लॉग आहेत ते सर्वांना मित्रांनो शेअर करा. आणि एकदा फक्त आपले ब्लॉग कसे आवडले नक्की कमेंट करून सांगा. चला आपण भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.